हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक्स मराठी. या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन कायदेविषयक व्हिडिओ पाहायला मिळतात. तत्पूर्वी विषय चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की FIR म्हणजे काय. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की पोलीस अटक झाल्यानंतर काय करावे. ठीक आहे, की सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की घाबरून जातात लोक की आपण काय करायचं, पोलीस अटक केल्यानंतर काय करायचं. त्याच्या अगोदर भ्यायचं नाही, भीती मनात धरायची नाही. तर हा आपले कायदेशीर हक्क आहे आणि योग्य प्रक्रिया आणि संरक्षणाचे मार्ग एका सर्वसमावेशक मार्गदर्शकातून आपण समजून घेऊया. त्यामध्ये नागरिकांचे हक्क म्हणजे तुमचे हक्क आणि कायदेशीर मार्गदर्शन काय आहेत हे आपण समजून घेऊयात. तर त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, अटकेपूर्वी आपले हक्क जाणून घ्या. ठीक आहे, तर अटक होण्याचं वाट बघू नका. ते अटक होण्याच्या पूर्वी काय करता येईल ह्याच्यावरती आपण जाणून घेऊ. ठीक आहे, तर अटक वॉरंट तपासा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला अटक वॉरंट तपासून घ्यायचं. पोलिसांकडे वैध अटक वॉरंट असणं आवश्यक आहे. वॉरंट वाचण्याचा आणि त्याची प्रत मागण्याचा आपला हक्क आहे. त्यामुळं सगळ्यात अगोदर वॉरंट आहे का हे पहिल्यांदा पोलिसांना विचारा आणि तपासून घ्या. त्यानंतर दुसरं काय आहे, तर कारण विचारण्याचा हक्क आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला अटक का केली जात आहे याचे स्पष्ट पोलिसांनी सांगणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी आपल्याला तो हक्क आहे आणि आपण ते मागू शकतो आणि विचारू शकतो. त्याच्यानंतर मूक राहण्याचा हक्क. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 अंतर्गत 3 अंतर्गत आपण स्वतः विरुद्ध साक्ष देण्यास नकार देऊ शकता. म्हणजे की पोलिसांनी जर दाबदबाव जर टाकून जर तुम्हाला एखादा गुन्हा कबूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही मूक राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही त्या ठिकाणी मूक राहू शकता. त्याच्यानंतर अटकेच्या वेळी शांत राहा आणि सहकार्य करा. पोलिसांना जास्त काय बोलू नका, त्यांच्या अंगावरती धावून जाऊ नका. ते त्यांचं काम करत असतात. कोणीतरी आपल्याबद्दल कंप्लेंट दिलेली असते, खोटी कंप्लेंट दिलेली असते, तर ते त्यांचं काम करत असतात. तर योग्य वर्तन कसं करावे, काय करावे, तर पहिल्यांदा तुम्हाला योग्य वर्तन काय करायचं, शांत राहायचं आहे, काहीच बोलायचं नाही, घाबरून जायचं नाही, आवाज चढवून बोलायचं नाही, शांत राहायचं. त्याच्यानंतर प्रतिकार करू नका, की शारीरिक विरोध कायदेशीर परिस्थिती बिघडवतो. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की अंगावर त्यांच्या धावून जाऊ नका. त्याच्यानंतर ओळखपत्र द्या, जसं की आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र दाखवा त्यांना. जे गव्हर्नमेंट प्रूफ आहे तुमच्याकडे ते प्रूफ त्यांना द्या. त्याच्यानंतर दुसरं, साक्षीदार लक्षात ठेवा. जवळपासच्या लोकांचे नाव व संपर्क नोंदवा. जसं की एखाद्या गुन्ह्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे पण तुम्ही त्या ठिकाणी नव्हता, हे कसं प्रूफ करायचं हे तुमच्यासोबत साक्षीदार असणं गरजेचं आहे. कारण की ज्या गोष्टीचे ते तुम्हाला पोलीस सांगत आहेत की अशा ठिकाणी तुम्ही गुन्हा केलेला आहे, पण त्याच वेळी जर तुम्ही तिथं नसाल तर ह्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. मग तुम्ही तो आय विटनेस पण देऊ शकता आणि सोशल मीडियाचं काय प्रूफ असेल ते देऊ शकता. CCTV फुटेज वगैरे काय असेल ते देऊ शकता. त्याच्यानंतर वेळ आणि ठिकाण लक्षात ठेवायचं. अटकेपूर्वी सर्व माहिती स्मरणात ठेवा. काय झालंय, कसं झालं, कशा पद्धतीने झाले हे तुम्हाला पुढे जाऊन मदत करतं. त्याच्यानंतर अटकेनंतर शांत राहणे का महत्त्वाचे आहे, कारण की जास्त कालवा करायचा नाही, काहीच बोलायचं नाही, एकदम शांत राहायचं. मानसिक स्थिरता ठेवायची. शांत मन चांगले निर्णय घेतं. घाईघाईत बोललेले शब्द तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात. जेव्हा आपल्याकडे पोलीस येतात तेव्हा आपण डायरेक्ट त्यांच्या अंगावर जायचं नाही, त्यांना जास्त काय बोलायचं नाही. काही प्रमाणात लोक शिव्या देतात, मानसिक त्रास करून घेतात, तर ती गोष्ट करायची नाही. त्याच्यानंतर कायदेशीर कायदा काय करायचं, तर शांत व सुसंगत वर्तन न्यायालयात आपली विश्वासार्हता वाढवते आणि केसवर सकारात्मक परिणाम करते. की तुम्ही जर इन्फॉर्मेशन जर प्रॉपरली पद्धतीने डिलिव्हर केली तर समोरचा पण माणूस विचार करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हक्काचे संरक्षण म्हणजे रागाच्या भरात केलेली कृती पोलिसांच्या अतिरिक्त आरोप लावण्याची संधी देतात. संयम हाच सर्वोत्तम संरक्षण आपण हे नेहमी म्हणतो. ठीक आहे, तर जास्त काही बडबड करायचे नाही. आलेत पोलिस, अटक केली, त्यांना वॉरंट विचारा, काय झाले ते प्रकरण विचारा. त्याच्यानंतर आपल्याकडे जे प्रूफ आहेत ते प्रूफ त्यांना द्या. जास्त काही बोलू नका, त्यांच्या अंगावरती जाऊ नका. ते त्यांचं काम करतात आणि आपण निर्दोष कसे आहेत तर हे आपल्याला सांगायचं असतं त्यांना.
नाही सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर वकिलाचा हक्क, कायदेशीर सल्ला केव्हा आणि कसा घ्यायचा. ठीक आहे. तात्काळ अटक झाल्यावरती वकिलांची मागणी करा. त्याच्यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत वकिलाला भेटण्याची अनुमती देणं आवश्यक असतं आणि गरजेचं असतं. त्याच्यानंतर पोलिसांनी 24 तासांच्या आत वकिलाला भेटण्याची अनुमती देणं गरजेचं असतं. त्यानंतर वकील परवडत कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील मिळू शकतो. जर आपल्याला एखादा वकील परवडत नसेल तर आपण वकिलांची मागणी करू शकतो. हो कायदेशीर अधिकार आहे. त्यानंतर महत्त्वाचं कायदेशीर तरतुदी काय, तर भारतीय दंड संहितेच्या कलम 41D अंतर्गत, म्हणजे की पहिलं जे होतं IPCचं जे कलम 41D होतं, की आत्ताचं जे BNS 38 कलम जे आहे त्याच्या अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीला वकिलाशी सल्लासंमत करण्याचा अधिकार आहे. तो आपला राईट आहे. तर तो आपण तिथं मागू शकतो. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची संपूर्ण संपर्क साधून विनामूल्य कायदेशीर मदत आपण मिळू शकतो. तो आपला अधिकार आहे आणि आपल्याला न्याय मिळवता येतो त्या पद्धतीने. ठीक आहे. वकिलाचा हक्क आहे, कायदेशीर आहे आणि सल्ला कधी घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर कुटुंबाला कळवा. सर्वात प्रथम जवळच्या व्यक्तींना माहिती देणे हे गरजेचं आहे. व ते काय करते तर वकिलांची व्यवस्था करतील. त्यानंतर कुटुंबाने लवकरात लवकर विश्वासू वकिलांशी संपर्क साधावा आणि पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची व्यवस्था त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोलीस ठाण्याचा पत्ता. ठीक आहे. पोलीस ठाण्याचा पत्ता आपल्या कोणत्या तरी पोलीस ठाण्यात नेले जात आहे हे पाहणं गरजेचं आहे. याची माहिती कुटुंबाला द्या, जेणेकरून की ते तात्काळ तुमची मदत करण्यासाठी तिथे येतील. त्यानंतर त्वरित संपर्क, म्हणजे काय तर अटकेनंतर लगेच एका नातेवाईकाला किंवा मित्राला कळवण्याचा अधिकार आपल्याला आहे. हा हक्क पोलिसांना नाकारता येत नाही. या पद्धतीने आपण आपल्या हक्कांचा फायदा करून घेऊ शकतो. कुटुंबाला कळवा, जवळच्या व्यक्तींना माहिती द्या, जेणेकरून की तुम्हाला ते मदत करेल. त्याच्यानंतर वैद्यकीय तपासणीचा हक्क. अटक झाल्यावर वैद्यकीय तपासणी करून घेणे हा आपला मूलभूत हक्क आहे. यामुळे शारीरिक स्थितीची अधिकृत नोंद होते. जसं की एखाद्याला BP शुगर असेल, काय असेल, तर त्यांच्या गोळ्या वगैरे चालू असतात. त्या गोळ्या वगैरे सोबत घेण्याचा अधिकार आहे. आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा अधिकार आहे. जसं की कलम 54 CRPCच्या अंतर्गत, म्हणजे पूर्व CRPC 54, आत्ताचं BNSSचं कलम 51, अटक केलेल्या व्यक्तीची नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तपासण्याचा अधिकार आहे. ज्याच्यामध्ये दुखापत असल्याचे तातडीने नोंदवा, तपासणी अहवालाची प्रत मागा आणि कुठल्याही अत्याचार झाल्यास तक्रार नोंदवा. तर हे तुम्ही मॅजिस्ट्रेटकडं नोंदवू शकता. त्याच्यानंतर जबाब नोंदवताना जर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथं कबुलीनामा द्यायला लावतात, जबाब तुम्ही जेव्हा स्टेटमेंट देता तर ते काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं. तर काय करायचं, सर्वप्रथम नाव, पत्ता, ओळख सांगा. त्याच्यानंतर वकील हजर असताना जबाब द्या. त्याच्यानंतर खोटी माहिती देणे टाळा आणि प्रत्यक्ष विधान विचारपूर्वक करा. कारण की जर तुमचा चुकीचा शब्द एखादा जर गेला तर तुम्हाला ते पुढं अडचण करू शकतं. मग ह्या केसमध्ये तुम्हाला काय नाही करायचं, तर वकिलाशिवाय कोणताही जबाब द्यायचा नाही आहे. दबावाखाली कागदपत्रावर कुठल्याही सही करायची नाही आहे. कोऱ्या कागदावर सुद्धा सही करायची नाही आहे. अनुमानानुसार म्हणजे आधारित माहिती देऊ नका, की बाबा असं झालं असेल, तसं झालं असेल, शक्यता दर्शवेल असं काही स्टेटमेंट देऊ नका. आणि इतरांविरुद्ध साक्ष देण्यास घाई करू नका. तर समजून उमजून सगळी माहिती तुम्ही व्यवस्थितपणे द्या. पोलिसांच्या ताब्यात दिलेला जबाब न्यायालयात ग्राह्य धरला जाऊ शकतो. म्हणून वकिलांच्या उपस्थितीशिवाय कोणतेही विधान करायचं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॉपरली गाईड करणं गरजेचं आहे. त्यामुळे घाई न करता प्रॉपरली तुम्ही माहिती द्यायची. त्याच्यानंतर जामीन प्रक्रिया. ठीक आहे. जामिनीसाठी अर्ज कसा करायचा, तर सगळ्यात प्रथम गिरफ्ती व FIR वकिलाद्वारे अर्ज करायचा. न्यायालयीन सुनावणी करून घ्यायची आणि जामिनीचा निर्णय हे करून घ्यायचा. म्हणजे जामीनपात्र गुन्हे, म्हणजे या गुन्ह्यांमध्ये पोलीस ठाण्यातून जामीन मिळू शकतो. वकिलांनी तातडीत अर्ज करायचा. मग काही गुन्हे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनमधूनच जामीन मिळतो, ज्याला कोर्टात जायची गरज नसते. आणि काय असतात अजामीनपात्र गुन्हे. मग ह्या प्रकरणामध्ये न्यायालयात जामीन अर्ज करावा लागतो. न्यायाधीश परिस्थिती पाहून निर्णय घेत असतात. त्यासाठी सगळ्यात प्रथम ते गुन्हा कुठला आहे हे पाहणं गरजेचं असतं.
त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे आणि पुढील पावले म्हणजे कसं सांगता येईल, तर ह्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे शांत राहा आणि हक्क जाणा, अटकेच्या क्षणापासून संयम बाळगा आणि आपल्या कायदेशीर अधिकाऱ्यांची जाणीव ठेवा. त्याच्यानंतर वकिलांशी संपर्क साधा, तातडीने विश्वासू वकिलाची मदत घ्या, विनामूल्य सेवेसाठी जिल्हा विधी प्राधिकरणाशी संपर्क करा. त्याच्यानंतर कुटुंबाला कळवा, पोलीस ठाण्याचा पत्ता व परिस्थिती नातेवाईकांना त्वरित कळवा. त्याच्यानंतर जामिनासाठी प्रयत्न करा, वकिलांच्या मदतीने जामीन अर्ज दाखल करा आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करा. म्हणजे आठवणीत ठेवा, ज्ञान हेच सर्वोत्तम संरक्षण आहे. आपले हक्क जाणून घेणे हीच न्यायाची पहिली पायरी. त्यासाठी तुम्ही प्रॉपरली नॉलेज घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आजची माहिती आज आपण इथंच समाप्त करतोय. होप की तुम्हाला ही माहिती समजली असेल. तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. तर आम्ही तुमच्यासाठी नवीन कायदेशीर माहिती घेऊन येत असतो, जेणेकरून की तुम्हाला तुमची कायदेशीर अधिकार काय आहेत आणि तुमचं संरक्षण तुम्हाला कसं करायचं ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळत जाईल. तर थँक्यू. आजचा व्हिडिओ आज आपण इथंच समाप्त करू.